नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 5 फेब्रुवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? फेब्रुवारी 2026 पर्यंत भारतामध्ये रामसर स्थळांची एकूण संख्या किती झालेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, एकूण या ठिकाणी 98 एवढी या ठिकाणी भारतामध्ये 2026 पर्यंत फेब्रुवारीपर्यंत एकूण रामसर स्थळांची या ठिकाणी संख्या झालेली आहे. लेटेस्ट 2 या ठिकाणी नवीन ऍड करण्यात आले आहेत. 97 क्रमांकाचा आहे पाटणा पक्षी अभयारण्य, जे की यूपी मध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे. आणि 98 क्रमांकाचा आहे छारी धांड पक्षी अभयारण्य, जे की गुजरातमध्ये आहे. बरोबर, 98 क्रमांकाचं गुजरातमध्ये आहे, 97 क्रमांकाचं यूपी मध्ये आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? राष्ट्रपती राजवटीच्या जवळजवळ 1 वर्षानंतर मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, यमनम खेमचंद. काय नाव आहे? यमनम खेमचंद हे नाव आहे. पहा, हा प्रश्न का महत्वाचा आहे? जवळजवळ 1 वर्षापेक्षा जास्त त्या ठिकाणी प्रेसिडेंट रूल, राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती मणिपूर राज्याच्या अंतर्गत. आणि आता या ठिकाणी नवीन मणिपूरचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न 100 नाही 200% प्रश्न विचारला जाणार आहे. तरी सुद्धा काही 4-5 पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या. मणिपूरमध्ये गेल्या काही वर्षापासून जातीय तणाव, सामाजिक संघर्ष आणि हिंसाचार पाहायला मिळाला. या ठिकाणी विविध समुदायांमधील मतभेदांमुळे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडलेली होती. या परिस्थितीचा थेट परिणाम राजकारणावरती झाला आणि सरकार टिकवणे कठीण बनलं होतं. त्यामुळेच मुख्यमंत्री निवडीचा जो काही निर्णय होता तो आतापर्यंत या ठिकाणी दीर्घकाळ लांबण्यात आलेला होता. वांशिक हिंसाचार 2023 पासून मणिपूरमध्ये मेईतेई आणि कुकी समुदायामध्ये सुरू असलेला तीव्र वांशिक हिंसाचार आणि त्यामुळे निर्माण झालेली अस्थिरता या ठिकाणी मणिपूरमध्ये होती. पहा, 2 प्रकारच्या कम्युनिटीमध्ये या ठिकाणी हा वाद होता. मेईतेई कम्युनिटी आणि कुकी कम्युनिटी. कम्युनिटी म्हणजे काय? समुदाय. ठीक आहे. मणिपूर राज्याबद्दल बोलण्यात आलं. मणिपूर स्थापना 21 जानेवारी 1972. नवीन मुख्यमंत्री बनलेत यमनम खेमचंद. राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला. राजधानी आहे इम्फाळ. 2 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान किबुल लामजाओ आणि सिरोही, आणि 2 महत्वाचे धरण खुगा आणि टिपईमुख. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. ग्रामीण महिला उद्योजकांसाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये कोणता नवीन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शी मार्ट्स. काय? SHE शी मार्ट्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्यामध्ये याचा फुल फॉर्म काय आहे? तर SHE शी याचा फुल फॉर्म काय? सेल्फ हेल्प एंटरप्रेन्योर मार्ट्स, अशा प्रकारे याचा फुल फॉर्म आहे. हा सुरू करण्याच्या मागचा उद्देश काय ते लिहून घ्या. ग्रामीण महिला उद्योजकांना बाजारपेठेमध्ये प्रवेश आणि किरकोळ विक्री केंद्रांची मालकी प्रदान करून त्यांना सक्षम बनवणे, इकॉनॉमिकली स्ट्रॉंग बनवणे या उद्देशाने ग्रामीण महिला उद्योजकांसाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये शी मार्ट्स नावाचा नवीन उपक्रम इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आलेला आहे. लवकरच केंद्रीय अर्थसंकल्प 2026 आणि जे काही पद्म पुरस्कार आहे 2026 याच्यावरती आपण थोडंसं या ठिकाणी व्हिडिओ बनवला, या ठिकाणी लेट केला आहे. त्याच्यावरती लवकरच व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करण्यात येईल. पुढचा प्रश्न. संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकऱ्यांचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? 100% हा प्रश्न विचारला जाणार. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चालू वर्ष म्हणजेच 2026 हे वर्ष जे काही संयुक्त राष्ट्र आहेत, बरोबर का नाही, त्यांनी या ठिकाणी हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकऱ्यांचे वर्ष म्हणून घोषित केलं आहे. उद्दिष्ट काय आहे ते लिहून घ्या. महिला शेतकऱ्यांच्या कामाला मान्यता देणे, अन्न सुरक्षेतील त्यांची भूमिका अधोरेखित करणे आणि त्यांना समान हक्क मिळवून देणे या उद्देशाने हे या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलं. आणि हे का महत्वाचं आहे ते लिहून घ्या. जमीन मालकी हक्क
आर्थिक मदत आणि तांत्रिक अडचणी यासारख्या आव्हानांवरती लक्ष केंद्रित करून महिलांना शेतीमध्ये मुख्य प्रवाहामध्ये आणणे हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि या उद्देशाने आंतरराष्ट्रीय महिला शेतकऱ्यांचे वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रांनी 2026ला या ठिकाणी घोषित केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या देशामध्ये पहिले जागतिक बिग कॅट्स कॉन्फरन्स आयोजित केले जाणार आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 2026च्या अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा केलेली आहे. हे शिखर संमेलन भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे आणि हे जे काही कॉन्फरन्स आहे जागतिक बिग कॅट कॉन्फरन्स, या कॉन्फरन्सचं या परिषदेचं उद्दिष्ट काय आहे तर जगभरातील 7 प्रमुख मांजरींच्या प्रजातींचे संरक्षण करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. आणि हे 7 प्रमुख मांजरींच्या जे काही प्रजाती आहेत त्या कोणकोणत्या आहेत? वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जगवार आणि पुमा. ठीक आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक ए भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे एखाद्या परिषदेबद्दल, कॉन्फरन्स बद्दल. तर बाकीच्या ज्या काही कॉन्फरन्स परिषदा होत असतात त्या कुठे झाल्या त्याच्यावरती चर्चा करूया. 22वे आशियान भारत शिखर परिषद क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी. 2025ची जागतिक दूरसंचार विकास परिषद बाकू अझरबैजान या ठिकाणी. 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन 2026 नांदेडमध्ये. प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स 2026 राजस्थानमध्ये. 99व्या क्रमांकाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये. 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यामध्ये. 21वे जागतिक मराठी संमेलन पणजी गोवा या ठिकाणी. 52व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन फ्रान्समध्ये आणि पहिले जागतिक बिग कॅट कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे भारतामध्ये किंवा येणार आहे भारतामध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 5. कोणत्या संघटनेने अलीकडेच इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सला दहशतवादी गट, टेररिस्ट ग्रुप म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, युरोपियन युनियन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, युरोपियन युनियन या संघटनेने अलीकडेच इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सला दहशतवादी गट म्हणून घोषित केलेला आहे. याच्या मागचं कारण काय तर लिहून घ्या. इराणमधील सरकार विरोधी निर्देशांकावर हिंसक कारवाई आणि मानवी हक्कांचे उल्लंघन या कारणामुळे या ठिकाणी या संघटनेने, कोणत्या युरोपियन युनियन संघटनेने इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सला दहशतवादी गट म्हणून घोषित केला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. कोणत्या राज्यातील रत्नागिरी, उदयगिरी आणि ललितगिरी बौद्ध स्थळांचा युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ओडिसा राज्यातील रत्नागिरी, उदयगिरी आणि ललितगिरी बौद्ध स्थळांचा युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या ठिकाणी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश होणार आहे. हे महत्त्वाचं काय आहे, या तिन्ही स्थळांना डायमंड ट्रँगल या नावाने देखील ओळखलं जातं. ऐतिहासिक वारसा काय आहे, ही ठिकाणे महायान आणि व्रजयान बौद्ध धर्माची महत्त्वाची केंद्रे होती. वैशिष्ट्य लिहून घ्या. उत्खननामध्ये विहार, मठ, स्तूप, शिल्पे आणि शिलालेख या ठिकाणी सापडलेले आहेत. बरोबर. तर पर्याय क्रमांक सी, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओडिसाबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 1 एप्रिल 1936ला. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी, राज्यपाल आहेत हरिबाबू कंभपती, राजधानी आहे भुवनेश्वर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान भितरकनिका, सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि 4 महत्त्वाचे धरण हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. पुढचा प्रश्न, 13वा भारत किर्गिस्तान संयुक्त लष्करी सराव खंजर 13व्या क्रमांकाची आवृत्ती कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली होती? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आसाम राज्याच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली होती. पर्टिक्युलरली मिसामारी नावाचं ठिकाण आहे आसाममध्ये, त्या ठिकाणी. कधी ते कधी 4 ते 17 फेब्रुवारी 2026 दरम्यान. सहभागी कोण आहे तर भारतीय लष्कर आणि किर्गिस्तान लष्कर याची जी काही विशेष दलाची तुकडी आहे हे दोघजण याच्यामध्ये समाविष्ट असणार आहेत. हा वार्षिक सराव दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील परस्पर सहकार्य, ज्याला म्हणता येईल इंटरऑपरेबिलिटी, वाढवण्यासाठी मदत करतो. बरोबर. 13व्या क्रमांकाचं संस्करण होतं कशाचं? खंजर. बरोबर. हे काय आहे? संयुक्त लष्करी सराव आहे. कोणाकोणामध्ये तर भारत आणि किर्गिस्तानमध्ये. कुठे आयोजित आहे तर आसाममध्ये. कधी आयोजित आहे? 4 ते 17 फेब्रुवारी 2026 दरम्यान. कितवं या ठिकाणी संस्करण आहे? 13वं. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आसाम ज्या राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950ला झाली. मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा.
राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य, राजधानी आहे दिसपूर. या ठिकाणी 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, काझीरंगा, मानस, डिब्रू सैखोवा, रायमोना आणि देहिंग पटाई, आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत, पगलडिया आणि सुबानसिरी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या खेळाडूने अलीकडेच थायलंड मास्टर्स 2026 मध्ये त्यांचे पहिले BWF सुपर 300 विजेतेपद जिंकलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, देविका सिहाग असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? देविका सिहाग असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार खालीलपैकी टिंबटिंब यांना जाहीर करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, पद्मा तळवलकर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? पद्मा तळवलकर असं त्यांचं नाव आहे. त्यांना मोगूबाई कुर्डीकर पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आलं आहे. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात, तर लगेच जाता जाता पुरस्कारांवरती एकदा रिव्हिजन टाकून जाऊया. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024चा देण्यात आला राम सुतारजी यांना. 2025चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार सुप्रिया साहू यांना. 2025चा ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर पुरस्कार जय शहा यांना. मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार 2025 जयंत नारळीकर यांना. इस्रायल शांती पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 ग्रासा माशेल यांना. अशोक चक्र 2026 शुभांशु शुक्ला यांना. राष्ट्रपती पोलीस रंग प्रेसिडेंट्स पोलीस कलर पुरस्कार देण्यात आला सिक्कीमच्या पोलिसांना. भारतेंदू हरिश्चंद्र जीवनगौरव पुरस्कार नमिता गोखले यांना. तर मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार पद्मा तळवलकर यांना. पुढचा प्रश्न, अमेरिकेने भारतीय वस्तूंवरती लावलेली जी काही टॅरिफ होती 50% किती टक्केपर्यंत या ठिकाणी कमी केलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 18%. बरोबर. US युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका कट्स इंडिया टॅरिफ्स फ्रॉम 50% टू 18%. बरोबर. बिग रिलीफ फॉर इंडिया. ही गोष्ट अत्यंत या ठिकाणी महत्त्वाची ठरणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा, महाराष्ट्र राज्यामध्ये पुढील 5 वर्षामध्ये किती कोटी झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 300 कोटी झाडे या ठिकाणी लावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केली आहे. उपक्रम कोणता असणार आहे? तर हरित महाराष्ट्र मिशन किंवा हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापना प्रस्ताव. बरोबर. कालावधी कधी? तर 2025 ते 2030 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी हे टार्गेट ठेवण्यात आलेलं होतं. या ठिकाणी महाराष्ट्राबद्दल बोलण्यात आलं तर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1 मे 1960 ला. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा, आणि 4 महत्त्वाचे धरण उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. शेवटचा प्रश्न, दरवर्षी कोणत्या दिवशी संधिवात जागरूकता दिवस साजरा केला जात असतो? तर पर्याय क्रमांक ए, 2 फेब्रुवारीलाच आपण दरवर्षी या ठिकाणी संधिवात जागरूकता दिवस म्हणून साजरा करतो. उद्देश काय? तर संधिवाताच्या परिणामांबद्दल माहिती पसरवणे आणि रुग्णांचे जीवनमान सुधारणे या उद्देशाने आपण दरवर्षी 2 फेब्रुवारीला संधिवात जागरूकता दिवस म्हणून साजरा करतो. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, रश्मी ठाकरे की पंकजा मुंडे? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.